गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. अटेंडन्स चॅटबॉक्स मध्ये मार्क करा तुमचं. चॅटबॉक्स मध्ये फक्त तुमचं नाव लिहा. व्हेरी गुड. आदेशने लिहिलंय नाव चॅटबॉक्स मध्ये. बाकी दोघांनी पण लिहून टाका पटकन, म्हणजे मग आपण लेक्चरला सुरुवात करूया. ओके. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज काय आहे दिवाळीचा पहिला दिवस माहितीये सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा बरं मला, आज काय आहे पहिल्या दिवशी. आज काय करतात? आज दिवाळीचा पहिला दिवस आहे ना. कोण सांगेल मला आज काय करतात? अंतरा सांगणार आज तू, आज काय करतात दिवाळीच्या पहिल्या दिवशी? काय आहे आज खास? यस टीचर. हा सांग बरं काय आहे आज. फक्त सांग आजच्या दिवसाचं काय आहे. जसं आपण नरक चतुर्दशी असते, लक्ष्मीपूजन असतं, भाऊबीज असते, तसं आज काय आहे? वसुबारस. हा करेक्ट हर्षद, व्हेरी गुड. आज काय आहे? वसुबारस. वसुबारस म्हणजे काय सांगशील हर्षद? बरोबर म्हणलास तू, एकदम व्हेरी गुड. वसुबारस म्हणजे काय? आज कोणाची पूजा करतात? आज कोणाची पूजा करतात? गाईची आज पूजा केली जाते, गाईची आणि तिच्या बाळाची. ओके ठीक आहे. मग आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. मी स्क्रीन प्रेझेंट करते. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये एकदा फक्त सांगा मला येस नो काय आहे ते. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना सगळ्यांपर्यंत? हां स्क्रीन पण दिसतोय. ओके व्हेरी गुड. सो नाव वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. आपण हा धडा सुरू केला होता लास्ट लेक्चरला, अवर होम अँड एन्व्हायरमेंट, आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर. तर आपण घराचे वेगवेगळे प्रकार बघितले होते. सो वी सॉ डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस इन द पिक्चर्स. आपण वेगवेगळ्या प्रकारची घरं त्या चित्रात बघितली. देअर मेन युजेस कॅन बी लिस्टेड एज फॉलोज. म्हणजे काय, घरांचा महत्त्वाचा उपयोग कशासाठी असतो तर अ शेल्टर, म्हणजे जिथे आपल्याला राहता येईल अशी एक जागा. अ रेस्टिंग प्लेस, जिथे आपल्याला आराम करता येईल. प्रोटेक्शन अगेन्स्ट द सन, द विंड, द कोल्ड अँड द रेन्स, म्हणजे वातावरणातल्या बदलांपासून आपलं संरक्षण होईल. हे आपलं लास्ट लेक्चरला झालंय, मी फक्त एकदा रिव्हिजन म्हणून घेतेय. प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स, म्हणजे जंगली प्राण्यांपासून जिथे संरक्षण मिळेल. आणि कीपिंग अवर सेल्फ सेफ फ्रॉम अँटी सोशल एलिमेंट्स, म्हणजे बाहेर जे काही सामाजिक वादविवाद चालू असतील या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला घराचा उपयोग होतो. ओके, तर आता आपण ह्या नकाशामध्ये बघूया. मागच्या वेळेला ही चित्र दिसत नव्हती माझ्या फोनमध्ये, म्हणून आपण एकदा परत बघूया. द अबव फिगर शोज अ मॅप ऑफ इंडिया अँड द टाइप्स ऑफ हाऊसेस दॅट आर कॉमन इन द रिस्पेक्टिव्ह रिजन्स सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या काळापासून कुठली कुठली घरं कुठल्या कुठल्या प्रदेशांमध्ये आहेत असं आपल्याला दाखवलंय या मॅपमध्ये. Note how the construction or structure of the houses changes from region to region. Number 1, regions of heavy rainfall. तर आता जिथे खूप सारा पाऊस पडतो असा साधारण कुठला भारताचा भाग आहे की जिथे रिजन ऑफ हेवी रेनफॉल आहे? तर साऊथ कडच्या पार्टमध्ये बघा, रिजन ऑफ हेवी रेनफॉल. तिथे घर कसं दिसतंय? कौलारू घर आहे. घराची रचना कशी आहे जेणेकरून जे छपरावर पाणी पडेल ते वाहून जावं.
ओके. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, रिजन्स ऑफ मीडियम रेनफॉल. मीडियम म्हणजे जिथे साधारण थोडा कमी पाऊस असेल, फार जास्ती नसेल, अशा एरियामध्ये कसं घर आहे बघा, इथे दिलंय हे घर मीडियम रेनफॉल आहे, अगदी जास्त पाऊस नाहीये. ओके. त्याच्यानंतर तिसरं आहे रिजन्स ऑफ लो रेनफॉल. जिथे कमी पाऊस आहे तिथे कशी घरं आहेत, तर तिथे घरांची रचना कशी आहे. तर इथे कुठे दिसतंय बरं, हां, रिजन ऑफ लो रेनफॉल, तिथली घराची पद्धत बघा. तिकडे काही असं कंपल्शन नाहीये की पडलेलं पाणी वाहून जायला पाहिजे. आणि मग काय होतं, चौकोनी छप्पर जे असतं, जसं की ह्या घरामध्ये आहे, ह्या असं छप्पर ठेवता येऊ शकतं जिथे फार जास्ती पाऊस नाही येणार. ठीक आहे, का की पाऊस वाहून जाणं कंपल्सरी नाहीये तिथे, कारण मुळात पडतोच पाऊस कमी आहे. त्याच्यानंतर डेझर्ट रिजन, मार्शी रिजन्स, माउंटेनियस रिजन्स, प्लेन्स, अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला एका पर्टिक्युलर टाईपची घरं बघायला मिळतात. सगळीकडे सेम असतात असं नाही. ओके. People build houses to suit the climate of their region using natural resources that are available. म्हणजे काय, घरं कधी आणि कशी बांधली जातात, तर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जे काही अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी वापरून. आणि दुसरं काय, त्या ठिकाणचं हवामान कसं आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण असा विचार केला की खूप सारा पाऊस पडतोय आणि कौलारू घरं नाही बांधली, जिकडनं पाणी निघून जाईल अशी घरं नाही बांधली, तर काही उपयोगच नाही ना, पाणी साठून राहील घराच्या छपरावर. बरोबर. त्यामुळे कसं तिथे क्लायमेट आहे, तिथलं वेदर कसं आहे, उन्हाळी आहे, भरपूर पाऊस पडतो, कमी पाऊस पडतो, किंवा तिथे डेझर्ट आहे, तर त्या पद्धतीने जे काही आजूबाजूला निसर्गात अवेलेबल आहे, नैसर्गिक गोष्टी ज्या काही आहेत, त्या सगळ्यांचा वापर करून घरं बांधलेली असतात. डिफरन्सेस इन द कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग मटेरियल्स गिव्ह राईज टू डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. तर आता आपण जे एवढे सगळे टाइप्स ऑफ हाऊसेस बघितले, ते कशामुळे बघितले, कारण वेगवेगळ्या मटेरियल वापरून ते घर डिझाईन केलेलं आहे, वेगवेगळं मटेरियल वापरून ते घर बनवलंय, म्हणून आपल्याला एवढ्या सगळ्या टाईपची घरं बघायला मिळाली. वॉटर, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर द बेसिक नीड्स ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग. प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या कुठल्या आहेत, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा. However, these needs are not fulfilled in the case of each and every person, then the following situations arise. आपण हे मागच्या वेळेलाही एकदा बघितलं होतं की अराउंड अस वी सी मेनी पीपल हु लॅक शेल्टर. ज्यांच्याकडे काहीही घर नसतं किंवा राहण्यासाठी कुठलीही जागा नसते, दे सीक शेल्टर ॲट द रोड साईड, ऑन फुटपाथ, अंडर ब्रिजेस, इन डंबल डाऊन buildings, in the railway or bus stations, and even on open grounds. Many people are forced to be homeless because they have insufficient or no means of livelihood. काही लोकांकडे पैसा नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना राहायला घर नसतं. A section of our society being homeless is a social problem. हा आपला एक सामाजिक प्रॉब्लेम आहे की भरपूर सारी अशी माणसं आहेत ज्यांच्याकडे राहायला घर नाहीये. That is why the government implements many schemes to provide homes to the homeless. त्याच्यामुळे सरकार आपल्याला अशा बऱ्याच स्कीम देतं की जेणेकरून ज्यांना घर नाहीये त्यांना कमी पैशात घर अवेलेबल करून मिळेल. In some of the cities, the government makes night shelters available to the homeless. ओके. एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. कन्स्ट्रक्शन वर्क इज गोइंग ऑन अपोजिट अजित's हाऊस. That means constant loud noise and a lot of dust in the air. Ajit and his family have to suffer all the time. What can Ajit do to find a way out of this problem? म्हणजे काय की आता आपल्या आजूबाजूला पण बऱ्याचदा हे होतं, अजितच्या घराच्या समोर कुठेतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, बरोबर. आणि जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असते, एखादी बिल्डिंगची उभारणी चालू असते, तेव्हा भरपूर सारी धूळ उडते, भरपूर आवाज असतो आणि त्याचा सगळ्यांनाच त्रास होतो. तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय सांगाल बरं तुम्ही? काय सांगू शकाल, काय करता येईल अजितला? त्याच्या घराच्या समोर भरपूर सारा आवाज येतोय आणि बराच त्रास होतोय त्याला, त्या आवाजाचा सुद्धा आणि धुळीचा सुद्धा. हां, काय करता येईल मग अशा वेळेला?
त्याला थोड्या काळासाठी कुठेतरी तो राहायला जाऊ शकतो, कुठेतरी दुसरीकडे त्यांची सोय करता येऊ शकते, बरोबर. किंवा दिवसभर घराची दारं खिडक्या लावून बसणं हा दुसरा उपाय. ओके, सो आता पुढे, डू यू नो as time passed humans went on making suitable changes in their shelter. पहिले जर आपण बघितलं तर माणूस कुठे राहत होता, दगडाने बांधलेल्या एका स्ट्रक्चर मध्ये, ज्याला गुहा म्हणायचे, बरोबर. माणूस गुहेत राहत होता आणि मग हळूहळू तुम्ही बघू शकता या चित्रात घराची रचना कशी बदलत गेली. आणि आता आपण कुठे राहतो, आपण मोठमोठ्या उंच उंच बिल्डिंग मध्ये राहतो. तर जसं जसं माणूस प्रगती करत गेला तसे तशी त्याची राहणीमानाची पद्धती, जिथे तो राहील अशी ठिकाणं बदलत गेली, त्याची हाऊसेस, घरं बदलत गेली. ओके, सो नाव always remember, though there are so many different types of houses, everyone is attached to their own house. बरोबर, आपल्याकडे भरपूर प्रकारची घरं आहेत. काहींची छोटी असतात, काहींचे खूप मोठे असतात घरं. पण आपलं जे स्वतःचं घर असतं त्याच्यासाठीची आपली अटॅचमेंट वेगळी असते, त्याचा आपल्याला आवड ही वेगळी असते. इट इज नॉट ओनली द वॉल्स अँड डोअर्स अँड विंडोज अँड द रूफ दॅट मेकअप अ हाऊस. म्हणजे काय की घर फक्त असं म्हणतो का आपण की जे भिंत, कन्स्ट्रक्शन झालेली जी साईट आहे, ज्या कुठली दारं आहेत, खिडक्या आहेत, त्याच्यानंतर चांगल्यातले भिंती आहेत, याचा अर्थ एक छान छप्पर आहे, याचा अर्थ घर झालं का? तर नाही. मग काय असतं, इट इज द पीपल who live in that house and their love and affection for one another that turns a house into a home. ओके, म्हणजे काय की जे तिथे लोक राहतात त्यांचे एकमेकांशी जे भावना आहेत जुळलेल्या, आपण आपल्या आई बाबांबरोबर मज्जा करतो, आपल्याला ओरडा बसतो त्याच घरात, आपले बरंच सारं सगळं आपण सुखदुःख त्या घरात शेअर करतो, बरोबर. आणि त्यामुळे त्याला होम असं म्हणलं जातं की जिथे माणसं राहतायत आणि त्यांचं लव्ह अँड अफेक्शन तिथे आहे, अशा ठिकाणाला आपण होम म्हणतो, राईट. ओके, सो नाव यूज दिस. आता आपल्याला थोडंसं एन्व्हायरमेंट बद्दल शिकायचं आहे. आपल्या धड्याचं नाव काय आहे, हाऊसेस अँड एन्व्हायरमेंट, बरोबर. तर आता आपण हाऊसेस बद्दल तर शिकलो, आता आपल्याला शिकायचं आहे एन्व्हायरमेंट बद्दल. यूज दिस पिक्चर्स टू डिस्कस हाऊ एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट्स अस. एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना? मला जरा चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा, पोल्युशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे? पोल्युशन या शब्दाचा अर्थ काय आहे? नाही, बर. प्रदूषण. पोल्युशनला मराठीत प्रदूषण म्हणतात. म्हणजे काय की जे आपल्या इथे आता आता आपण जेव्हा फटाके उडवू तेव्हा भरपूर सारा एक मोठा आवाज होणार, त्याच्यानंतर बराच सारा धूर येणार है ना, आणि तो धूर आल्यावर श्वास घ्यायला थोडा वेळ त्रास होतो. जसं खूप सारी वाहनं असतील रस्त्यावर तर त्या ठिकाणी धूळ उडते आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला पण त्रास होतो त्या धुरामुळे. हे जे सगळं आहे हे याला पोल्युशन म्हणतात. ठीक आहे, बाहेरच्या वातावरणात, एन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी आपल्याला नॉर्मल सोडून इतरत्र आहेत, बाहेरून आलेले आहेत आणि ज्याचा निसर्गाला आणि माणसाला दोघांनाही त्रास होतोय, अशा गोष्टीमुळे जे घडतं त्याला पोल्युशन म्हणतात. ओके, आपण आता त्या चित्रांमध्ये बघूया. पहिलं, अ लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर. त्याच्यानंतर आहे फेलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट, क्वारिंग फॉरेस्ट, ड्रॉइंग एक्सेस वॉटर. हे सगळ्यांमुळे पोल्युशन होत आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं, बरोबर. जिथे जिथे ह्युमन जिथे निसर्ग आहे चांगला, पण माणसाने तिथे काहीतरी मध्ये जाऊन इंटरफिअरन्स दिलेला आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी पोल्युशन झालंय. म्हणजे काय की तिकडची हवा प्रदूषित झाली, जमीन प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झालं, जे परत माणसालाच वापरण्यायोग्य राहिलं नाही. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज इन्क्रीजिंग ऑल द टाइम. आपलं जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती खूप वाढत चालली आहे. दॅट इज वाय हाऊसेस आर बिंग बिल्ड इन लार्ज नंबर्स. बरोबर, आपण वरतीच बघितलं की प्रत्येकासाठी घर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि जशी जनसंख्या, लोकसंख्या वाढतीये तसं प्रत्येक व्यक्तीला घर पाहिजे, म्हणजे तेवढी घरांची संख्याही वाढली पाहिजे. जितकी माणसं वाढतायत तितकी घरं वाढवायला पाहिजेत.
Natural resources have to be used in very great quantities to build these houses. आपण जे वरती घरांचे प्रकार बघितले त्याच्यामध्ये सिमेंट, लाकूड अशा गोष्टींचा वापर केलाय आणि हे सगळं आपल्याला निसर्गातून मिळतंय. बरोबर? त्यामुळे हे सगळे नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक रिसोर्सेस जे आहेत ते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वापरायला लागतात. दे आर ऑब्टेन्ड युझिंग द मेथड्स लिस्टेड बिलो. ते कशा कशापासून आपल्याला मिळतात? दीज मेथड्स आर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट अँड लीड टू द पोल्युशन ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल अँड ऑल्सो कॉज नॉईज पोल्युशन. तर आता जे वरती आपण सगळी जे काही गोष्टी बघितल्या की खूप सारं पाणी काढलं जातंय, त्याच्यानंतर दगड खोदकाम केलं जातंय, झाडं तोडली जात आहेत, त्याच्यानंतर वाळू काढली जाते डेझर्टमधून. तर हे सगळे प्रकार कशासाठी केले जात आहेत? घरं बांधण्यासाठी. आणि त्याच्यामुळे माणूस तिथे जाऊन काय करतोय तर प्रदूषण करतोय, खूप सारं पोल्युशन होतंय. आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं पोल्युशन होतं तर आपण जसं बघितलंय आधी की निसर्ग कोणत्या कोणत्या गोष्टींचा बनलाय तर मेनली एअर, हवा, वॉटर म्हणजे पाणी आपल्या आजूबाजूला जे आहे ते, माती दॅट इज सॉइल, आणि हे सगळं पोल्यूट करून शिवाय आवाजाचं सुद्धा भरपूर पोल्युशन होतं. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असेल, काहीही चालू असेल तर खूप सारा आवाज येतो. तसाच आवाज ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे जास्ती पाणी काढताना, लाकूड तोडताना भरपूर आवाज होतो. त्यामुळे नॉईज पोल्युशन सुद्धा होतंय. digging up hills for quarrying, extracting sand from seahores and river beds, extracting stone and earth from the ground, drawing out excessive amounts of groundwater. आता ग्राउंड वॉटर म्हणजे काय की जमिनीखाली जे पाणी आहे ते साठलेलं पाणी जर आपण खूप प्रमाणात वापरून टाकलं तर जमिनीत पुढच्या वेळेला पाऊस पडेल तेव्हा जे पाणी जमिनीत मुरेल तेवढंच तिथे असतं. आणि त्याच्यापेक्षा जर आपण आपला वापर वाढवला पाण्याचा तर तो तिकडचा पाण्याचा साठा संपून जाणार. फेलिंग ट्रीज टू क्लिअर लँड. आता एखादी जमीन अशी आहे की जिथे बरीच झाडं आहेत पण तिथे आता माणसांना घर बांधायचं आहे. बरोबर? पण घर बांधण्यासाठी जागा तर मोकळी हवी ना. झाडं असतील तर त्या ठिकाणी घर बांधता येईल का? नाही. मग तिथे काय करायला लागतं तर झाडं तोडायला लागतात. आणि त्या नादात आपण जी चांगली झाडं आहेत ज्यांचा मानवाला खूप फायदा आहे ती सगळी तोडून टाकतो. का तर आपल्याला घर बांधायचे, आपल्याला राहायला जागा हवी आहे, आपलं पॉप्युलेशन खूप वाढतंय, त्यामुळे प्रत्येक माणसाला घराची गरज आहे. filling up ponds, lakes, streams, rivers, creeks and low-lying areas to reclaim land. म्हणजे काय की हे जे काही वॉटर बॉडीज आहेत त्या सुद्धा घरांच्या मध्ये अडथळा निर्माण करतायत घर निर्माण करण्यात. म्हणून मग ते आपण बुजवून टाकायचं. जिथे थोडंसं पाणी आहे असा एरिया बुजवून टाकायचा. बिकॉज ऑफ ग्रोइंग अर्बनायझेशन, land which was previously being used for agriculture and similar other purposes is now being used to build roads and to raise settlements. म्हणजे काय की आता जे पॉप्युलेशन वाढतं आहे, लोकसंख्या वाढतीये, शहरीकरण होतंय, त्याच्यामुळे काय करायला लागतंय जी पूर्वी जागा शेतीसाठी वापरली जात होती ती आता शेतीसाठी यूज न होता माणसांची घरं बांधण्यासाठी वापरली जाते किंवा रस्ते बांधण्यासाठी वापरली जाते. When this leads to shortage of agricultural land, forest land is used for agriculture. म्हणजे काय झालं आता की जेव्हा जागा ॲग्रिकल्चर शेतीसाठी कमी पडली, माणूस आहे त्याला राहायला घर हवं, त्याप्रमाणे खायला पण अन्न हवंय. बरोबर? आणि मग ते खाण्यासाठी आपल्याला शेती करणं तर गरजेचं आहे. आता शेतीची जागा घरासाठी वापरली म्हणून शेती कुठे करतात तर जंगलांमध्ये जाऊन. आणि मग आता जंगलामध्ये ऑलरेडी ही झाडं आहेत जी माणसाच्या उपयोगाची डायरेक्टली नाहीये, जी माणूस खाऊ शकत नाही, त्यांचं काय करायचं तर ते झाडं पाडून टाकायची. ट्रीज आर फेल्ड इन ग्रेट नंबर्स अँड फॉरेस्ट्स आर रिड्यूस्ड. आणि त्यामुळे तिथे शेती करता यावी ह्याच्यासाठी तिकडची झाडं तोडली जातात आणि झाडांचा नंबर कमी होतो आणि त्याच्यामुळे जंगलं सुद्धा कमी होतात. एनर्जी इज नीडेड टू प्रोड्यूस कन्स्ट्रक्शन मटेरियल. It is used on a very large scale to prepare bricks from soil, cement from limestone, glass from sand and so on. रोज जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे म्हणजे विटा तयार करणं, सिमेंट तयार करणं, ते सगळं तयार करण्यासाठी भरपूर एनर्जी लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी. वेअर डज द एनर्जी कम फ्रॉम? आता ही एनर्जी जी काही आपण प्रोव्हाइड करतोय ते सगळं तयार करण्यासाठीची ती कुठून येते?
It is produced using natural fuels like coal, natural gas or mineral oil. बरोबर, जे आपण इलेक्ट्रिसिटीवर चालवतो इन्स्ट्रुमेंट ती किंवा कुठलीही काही गोष्ट वापरत असताना कोळसा वापरला जातो, नॅचरल गॅस वापरला जातो, मिनरल ऑइल्स वापरली जातात. दीज नॅचरल फ्युएल्स कॅन बी युज्ड ओनली वन्स. आणि आपल्याला माहिती आहे की हे नॅचरल फ्युएल्स वगैरे नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहेत. एकदा आपण ते पृथ्वीच्या गाभ्यातून काढले की ते परत तिथे जाणार नाहीत, ते एकदाच वापरता येतात, त्यांचा रियूज पॉसिबल नाहीये. दे गेट कन्झ्युम्ड व्हेन वी यूज देम. ते संपून जातात आपण एकदा वापरले की. Moreover, air pollution. याच्यामुळे एअर पोल्युशन होतं, हवेचं प्रदूषण होतं. इट टेक्स लॅक्स ऑफ इयर्स फॉर दीज सोर्सेस ऑफ एनर्जी टू फॉर्म इन नेचर. म्हणजे निसर्गामध्ये ह्या गोष्टी तयार होण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि कन्झ्युम करण्यासाठी आपण ते वापरण्यासाठी खूप थोडेच दिवस लागतात. That is why it is necessary to bring into use other sources of energy such as solar energy or wind energy, which are available in plenty and which do not cause pollution. आता जी सोलर एनर्जी असते म्हणजे जी सूर्यापासून आपल्याला शक्ती मिळते, तर तो आपला रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. रोज सूर्य उगवतो, उगवल्यानंतर तेवढंच फक्त एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणजे सूर्याची एनर्जी रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये कन्सिडर होती. बरोबर, त्यामुळे जर आपण ती सोलर एनर्जी वापरली, जी हवा वाहत असते आपल्या इथे, विंड एनर्जी, त्या हवेपासून जी आपण एनर्जी प्रोड्यूस करणार, दॅट इज कन्सिडर्ड अंडर द रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. म्हणजे जे परत परत वापरता येतील आणि त्यांचा आपण जर जितका जास्ती वापर करू तितकं आपल्याला पोल्युशन कमी करता येणार. दीज आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. नॉन एक्झॉस्टिबल म्हणजे न संपणारे, न थकणारे. जसं आपण बघितलं, मिनरल ऑइल एकदाच वापरलं ते संपून जातं, परत ते निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. तसं सोलर एनर्जीचं होतं का, आज एकदा सूर्य उगवला आता डायरेक्ट परत पुढच्या 10 वर्षांनी सूर्य उगवेल असं नाही होतं. रोज उगवतो आणि रोज त्याच्यातून तेवढीच एनर्जी आपल्याला मिळू शकते. म्हणून आपण सोलर एनर्जी वापरली पाहिजे, विंड एनर्जी वापरली पाहिजे, जेणेकरून पोल्युशन पण कमी होईल आणि आपला साठा सुद्धा संपणार नाही. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड शेल्टर. सगळ्या जे कोणी लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे भलेही माणूसच असं नाही, बाकी प्राणी जे आहेत, पक्षी जे आहेत, त्या सगळ्यांना घरट्याची किंवा घराची गरज असते. लाईक ह्युमन्स, सम अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो बिल्ड शेल्टर्स युझिंग व्हेरियस मटेरियल्स इन देअर एन्व्हायरमेंट. माणसाप्रमाणे इतर सुद्धा प्राणी, पक्षी किंवा बाकीचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ते आजूबाजूला असलेल्या नॅचरल रिसोर्सेस मधून स्वतःला राहण्यासाठी जागा बनवतात. बट लास्ट इयर वी सॉ दॅट देअर शेल्टर्स आर इको फ्रेंडली अँड टेम्पररी. मागच्या वर्षी म्हणजे एकदा असं आपण आपल्या वाचनात किंवा जे काही कोण संशोधन करत असतील त्यांच्या वाचनात किंवा बघण्यात कसं आलं की जी त्या पक्ष्यांनी, प्राण्यांनी बांधलेली घरं असतात ती जास्ती इको फ्रेंडली असतात, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असतात. म्हणजे त्यांच्यापासून पोल्युशन होत नाही आणि ती परमनंट नसतात, ती तेवढ्या काळापुरती असतात. टेम्पररी म्हणजे काय, थोड्या काळापुरती. वी शुड ऑल्सो बी एबल टू मेक परमनंट हाऊसेस दॅट आर इको फ्रेंडली. आता माणसाला तर असं करता येणार नाही ना की एकदा एक घर बांधलं, मोडलं, परत ते 4 वर्षांनी दुसरं बांधलं. असं माणसाला शक्य नाही, कारण तेवढा पैसा लागतो आपल्याला, तो आपल्याला खर्च करायला पाहिजे दर 4 वर्षांनी, विच इज नॉट पॉसिबल. मग त्यामुळे आपण काय सोल्युशन काढलं पाहिजे की आपल्याला परमनंट हाऊस मिळेल विच इज एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ऑल्सो, ज्याच्यामध्ये जास्त पोल्युशन होणार नाही. अशा प्रकारची घरं बघायला किंवा घरं बांधायला सुरुवात केली पाहिजे. तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इको फ्रेंडली हाऊसेस. तर आता हे वाचण्याच्या पूर्वी आपण एकदा हा पॅरेग्राफ पुन्हा एकदा वाचून घेऊया. ओके, द पॉप्युलेशन पासून कोण वाचेल आता? आधी आदेश, माईक ऑन कर. आदेश, माईक ऑन कर. ओके, नाही काही रिस्पॉन्स. अंतरा, तुझं मराठीचं पुस्तक घेऊन ठेव बरं जवळ. घेतलाय टीचर. आहे तुझ्या बरोबर? व्हेरी गुड. मग यस टीचर. थांब थांब थांब.
हर्षद 2 मिनिटांनी वाचतो आता. कोणी माईक ऑन केला? आदेश आता नंतर लगेच केला असतं दिला असता मी चान्स. आता थांब आदेश माईक ऑफ कर. अंतरा माईक ऑन कर तुझा. अंतरा वाच पहिला पॅराग्राफ. कुठला टीचर? हे बघ आता द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड वाला वाचायचंय. ते तुझ्या पुस्तकात कुठे आहे ते बघ आणि वाच. साधारण जर पेज नंबर सेम येणार असतील तर 55 पेज नंबर आहे बघ. सापडला टीचर. व्हेरी गुड, वाच. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निसर्ग साधने वापरली जातात. ही साधने मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी व मृतदेह प्रदूषण होते. तसेच पर्यावरणाची हानी होते. डोंगर पोखरणे, समुद्र किनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे, जमिनीतून दगड माती काढणे, जमिनीत पाण्याचा तुझा आवाज गेला अंतरा. रेंजचा इश्यू असेल आयदर तुझ्याकडे नाही तर माझ्याकडे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये कळवा जरा. माझा आवाज येतोय? चॅटबॉक्स मध्ये मला एकदा जरा सांगा बरं. आदेश, हर्षद जरा सांगा माझा आवाज येतोय का? येस येस टीचर. येतोय ना? माईक ऑफ नसता केला तरी चाललं असतं बाळांनो. नेटवर्क हर्षद माईक ऑफ कर. हा ठीक आहे, कर ऑफ आता तुझा माईक. कोणाचं चालू नाही आहे ना? अंतरा तुझा माईक ऑफ कर. टीचर काय नाही रीड. ओके. कोणी विचारलं आता मला? हर्षद. हा ठीक आहे, वाच. इथपासून वाच. बिकॉज ऑफ ग्रोईंग अर्बनायझेशन. Because of growing urbanization in land which was Urbanization. land which was previously began used for agriculture and similar other purposes is now began used to build roads and to raise settlements. When this leads to shortage of agriculture land, forest land is used for Agriculture. Trees are felled in great numbers and forest is reduced. Energy is needed to produce construction material. It is used on a very large scale to prepare bricks from soil, cement from limestone, glass from sand, and so on. Where does the energy Very good. come? थांब. बस. आता आदेशला वाचू दे थोडं. आदेश माईक ऑन कर. Yes, teacher. हा वाच. Where does the energy come from? Where does the energy come from? Come from it in produced using natural fuels like fuel like coal, wool,
light, coal, हा बरोबर. हा natural gas or mineral oil. These पुढे. natural fuels can be used openly only ओनली once they get कंझ्युम consumed. When we use them moreover, burning these fuels like blade लीड. leads to air हा pollution. पोल्युशन. Pollution. It takes lakhs of years for इयर्स. the soul of सोर्सेस ऑफ energy to from in natural. That is where it is नेसेसरी necessary to bring into use other अदर sources of सोर्सेस sources of सोर्सेस energy such सच एज as solar energy or wind energy, विंड. हा which are available अवेलेबल in plenty and which do not cause कॉज pollution. These are एक्झॉस्टिबल extractable system सोर्सेस. sources of energy. All living थांब थांब बस बस बस. आता पुढचं आपण वाचलंय ना एकदा, तर डायरेक्ट आपण पुढच्या पॉइंटवर जाऊया. ठीक आहे. अजून कोण नाही आहे ना आज लेक्चरमध्ये? नाही. अंतराकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. आदेशचं वाचून झालं, हर्षदचं झालं. सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इको फ्रेंडली हाऊसेस, म्हणजे जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत त्यांची, अशा घरांची काही कॅरेक्टर्स आहेत ती आपण बघूया थोडक्यात. मिनिमम कन्झम्पशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ज्याच्यामध्ये खूप कमी नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्यांचं खूप कमी कन्झम्पशन, खूप कमी वापर करायचा जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही. यूज ऑफ नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी सच एज बायोगॅस, विंड एनर्जी अँड सोलर एनर्जी. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी वापरायचे म्हणजे काय, जे संपून जाणार नाहीत असे एनर्जीचे सोर्सेस वापरायचे. रिसायकलिंग ऑफ वॉटर, पाण्याचा परत परत वापर करता आला पाहिजे. रिसायकलिंग ऑफ गार्बेज, जो काही कचरा टाकला जातो त्याचा काहीतरी वेगळं करण्यासाठी पुन्हा चांगला वापर होईल अशी काहीतरी सोय करणं. फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो घरी की ओला कचरा आणि सुखा कचरा असं वेगळं करायला सांगतात. बरोबर असेल ना, असं बघितलं असेल ना, ओला कचरा सुखा कचरा वेगळा करा. का? तो ओला कचरा जो आहे तो खत म्हणून वापरता येतो, आणि मग जर आपण सुक्या कचऱ्यात ओला कचरा मिक्स केला तर ते सगळं वेगवेगळं करत बसणं हे किती अवघड गोष्ट आहे. आणि जर आपण घरच्या घरीच एक कचरा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी असं समजून घेऊन टाकायला लागलो तर शेवटी आपण पर्यावरणाचं रक्षण करतोय असं करून.
काही फारसा वेळ लागत नाही. 2 कचरापेट्या ठेवायच्या, एकामध्ये ओला कचरा टाकायचा, एकामध्ये कोरडा कचरा टाकायचा. याचा फायदा काय होतो, जो ओला कचरा आहे त्याचा पूर्णपणे वापर खत निर्मितीसाठी होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्यालाच खूप चांगल्या दर्जाचं अन्न खायला मिळेल. अवॉइडिंग आर्टिफिशियल मटेरियल्स अँड आर्टिफिशियल कलर्स, प्रोव्हिजन फॉर नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन इन द हाऊस. जेणेकरून काय होईल, जर आपल्या घरी दिवसभर व्यवस्थित उजेड येतोय तर आपल्याला ट्यूबलाईट लावायची गरज पडणार नाही आणि जेणेकरून विजेचं कन्झम्पशन कमी होईल, इलेक्ट्रिसिटी कमी लागेल. आणि तसंच सेम व्हेंटिलेशन चांगलं आहे. याचा अर्थ काय, हवा आत बाहेर, घरात हवा खेळती राहते, भरपूर हवा बाहेरूनच नैसर्गिक हवा. जर बाहेर झाडं आहेत आणि हवा भरपूर येते अशी कंडिशन आहे, तर छान जेव्हा घरात हवा येत असेल तेव्हा आपल्याला पंखा लावायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि मग ह्या केसमध्ये असं व्हावं, असं जेव्हा होईल तेव्हा काय होणार आहे की आपलीच वीज वाचणार. आणि म्हणून असं सांगितलंय की जिथे नॅचरल लाईट असेल, नैसर्गिक उजेड जिथे दिवसभर असेल, अशा ठिकाणी घर बांधायचं. रात्री आपण तसेही झोपतो, त्यामुळे तेव्हा तशी वीज लागत नाही. फार तर वीज कधी लागेल, संध्याकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत. तेवढं ठीक आहे. दिवसभर जिथे काही घरं अशी असतात जिथे एवढा अंधार असतो की दिवसभर लाईट चालू करून बसायला लागतो. असं जर समज 10 घरात सुरू झालं तर केवढी इलेक्ट्रिसिटी वापरली जाईल. जर तिथे घरात नॅचरल लाईटच भरपूर आहे तर तेवढी इलेक्ट्रिसिटी कमी लागेल आणि तेवढीच जगाची इलेक्ट्रिसिटीची बचत होईल आणि त्याच्यामुळे पोल्युशन पण कमी होईल. ओके, डू यू नो दिस समथिंग न्यू? अंडर वॉटर शेल्टर्स. अंडर वॉटर म्हणजे काय, पाण्याच्या खाली असलेलं शेल्टर, राहण्यासाठी जागा. वॉटर टुरिझम हॅज नाव बिकम अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. म्हणजे हा एक नवीन व्यवसाय सुरू झालाय. कसला, तर वॉटर टुरिझम, पाण्याच्या इथले प्रवास करणं. इन सम प्लेसेस देर आर अंडर वॉटर शेल्टर्स फॉर टुरिस्ट. म्हणजे पाण्याच्या खाली राहण्यासाठी जागा असते. From these shelters, we get a direct view of the sea bed and the amazing marine life. काय होणार तिथे, आपण पाण्याच्या खाली राहतोय म्हणजे डायरेक्ट मासे, बाकीचे जे काही पाण्यातले प्राणी आहेत ते आपल्या आजूबाजूने फिरताना दिसतील आपल्याला. आपण इथे घरी बसतो तेव्हा कुत्री, मांजरी, गाई हे सगळं नॉर्मली बघत असतो, बाकीचे प्राणी, पक्षी, चिमण्या, कावळे. आपण कधी असे मासे बघू शकतो का घरात बसून आरामात आपल्या समोरून जात आहेत असे? नाही, पण ते आपल्याला तिथे बघता येतील अंडर वॉटर हाऊसमध्ये. सच शेल्टर्स आर ऑब्झर्व्ड इन कोस्टल रिजन्स ऑफ युरोप अँड नॉर्थ अमेरिका. आतापर्यंत भारताच्या कुठल्याच समुद्रकिनारी भागात हे सुरू नाही झालेलं, बट युरोप, अमेरिका इथे सुरू झालंय. किती मस्त वाटेल की असं आपण पाण्याखाली जाऊन राहतोय आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला मासे दिसतात. डू यू नो, आता अजून पण काहीतरी नवीन बघायचं आहे. द सिटी ऑफ मुंबई कंप्राइजेस 7 आयलंड्स. म्हणजे मुंबई शहरात 7 बेटं आहेत. माहिती होतं आधी कोणाला हे, की मुंबई शहरात 7 बेटं आहेत? वाचलं होतं आधी कुठे, मुंबई शहरात 7 आयलंड्स आहेत असं? चॅटबॉक्स मध्ये लिहून कळवा बरं मला. नाही ना, आता आपल्याला वाचायला मिळतंय वेगळं काहीतरी. The portions of water bodies between them were filled with stone and earth to create land. ओके, त्या 7 आयलंडच्या मधला जो भाग होता तो सगळा वाळूनी, त्याच्यानंतर दगडांनी भरून टाकला, जेणेकरून काय होईल, तिथे जमीन तयार होईल. लेटर सेटलमेंट्स, रोड्स अँड इंडस्ट्रीज वर डेव्हलप्ड ऑन दिस लँड. आणि मग जी जमीन तयार झाली, जे पाणी बुजवून जी जमीन तयार केली त्याच्यावर मोठमोठे कारखाने, राहण्यासाठी जागा बांधल्या. बिकॉज दिस रिक्लेम्ड लँड इज इन लो लाइंग एरिया, इट इझिली गेट्स वॉटरलॉक्ड व्हेन देर इज हेवी डाऊनपोर. ठीक आहे, त्यामुळे मुंबईमधल्या काही भागात लगेच पाणी भरतं, जरा पाऊस पडला की भरलं पाणी. कशामुळे होतं, तर तिथे ऑलरेडी खाली पाणीच आहे जमिनीच्या. जमीन त्याच्या वर टाकून जर आपण राहत असू तर असे घरांमध्ये पाणी भरणारच. जिथे फक्त लँड एरिया आहे तिथे काही प्रश्न येत नाही. बट तुम्ही न्यूजमध्ये वगैरे ऐकत असाल ना, मुंबईत लगेचच पाणी भरलं. थोडासा पाऊस झाला, थोडासा म्हणजे हेवी रेनफॉल झाला, बट एका रात्रीतल्या पावसामुळे मुंबईत पाणी भरलं.
है ना. हे असं कशामुळे होऊ शकतं बरं? तर त्याचं कारण हे आहे की आयलंडवरती पाणीचे साठा जो होता तिथे माती टाकून, वाळू टाकून आणि मग लँड क्रिएट करून तिथे घरं बांधली आणि त्यामुळे तिथले पाणी लगेचच भरतं, कारण जमिनीखाली शेवटी पाणीच आहे तिथे लगेचच. ओके, आता पुढे बघूया. आता शेवटचा पॅराग्राफ आहे व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय काय शिकलो ह्या सगळ्या धड्यामधून ते. आता हर्षद हा पॅराग्राफ वाच बरं. माईक ऑन कर आणि हा पॅराग्राफ वाच. Yes, teacher. व्हेरी गुड, वाच. वी ऑब्झर्व. What we have learned. We observe a variety in the types of house construction in regions of different climate. Houses are built to suit the सूट. climate suit the climate of that region. Different materials, all obtained from nature, are used to build houses. We should be Judicious judicious in using energy. It is necessary to increase the use of non exhaustible exhaustible sources of energy. It is necessary to build eco-friendly houses. We must take care that the environment is not harmed. Very good, perfect. आपण एक्सरसाइज सोडूया पटकन थोड्याशा वेळात. Which of the following houses would be suitable in mountainous region? Put tick mark in appropriate box. Give reasons for selecting that house. ओके, तर आता माउंटेन रिजन मध्ये आपल्याला कुठलं घर दिसतंय, कुठल्या प्रकारचं, हे वर जाऊन बघायचं. रिजन इथली काही काही घराची पद्धती दाखवलेल्या आहेत त्या व्यवस्थित बघून ठेवा. आणि तसं आपल्याला आता कुठलं दिसतंय ह्या चित्रामध्ये ते घर तिथे मार्क करून घ्यायचं की कुठलं घर आपण बघितलं त्यातलं माउंटेन रिजन मध्ये परफेक्ट जातं, तिथे टिक मार्क करायची. ओके, पुढचा क्वेश्चन. व्हॉट मटेरियल्स विल यू मेनली यूज फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोरेड हाऊस? चूज द करेक्ट ऑप्शन. मल्टी स्टोरेड म्हणजे काय? मोठी बिल्डिंग, जास्ती मजले असणारी बिल्डिंग उभी करायला आपण कुठलं मटेरियल वापरतो, कशापासून बनवतो? मोर्टर, कोल, सिमेंट, ब्रिक्स. सिमेंट, ब्रिक्स, कॉटन, आयर्न. आयर्न, सिमेंट, मॉर्टार, ब्रिक्स. ह्याच्यापैकी काय वापरतो आपण? तर लोखंड वापरतो, सिमेंट वापरतो, मोर्टार तर तिन्ही मध्ये आहे त्यामुळे ते वापरतोच आपण, आणि विटा सुद्धा वापरतो. राईट. स्क्रीन ब्लर होतोय खूप, अजिबात दिसत नाहीये कोणालाच. हर्षदने असं टाकलंय स्क्रीन इज ब्लर. सगळ्यांसाठी प्रॉब्लेम आहे का? ओके, ठीक आहे. आता बघूया परत एकदा आपण. अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन्स फ्रॉम द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट इन हाऊस बिल्डिंग. हाऊस बिल्डिंग मध्ये आपल्याला सगळ्यात जास्ती गरजेच्या काय गोष्टी आहेत की जे डोळ्यासमोर ठेवून आपण हाऊस बांधलं पाहिजे? लक्झरी म्हणजे एकदम मस्त मला मोठं घर हवंय किंवा खूप लक्झरियस फ्लॅट आहे म्हणजे तिथे भरपूर सोयी सुविधा उपलब्ध असलेला फ्लॅट हवा, घर हवं. स्ट्रक्चर, घराची बांधणी कशी हवी, आणि क्लायमेट, तिकडचं वातावरण. त्याच्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा काय येईल? आपल्याला घर बांधताना सर्वात आधी काय बघायला पाहिजे? क्लायमेट. कारण जसं क्लायमेट असेल तसं तिथे घर बांधलं तर ते टिकेल. नाहीतर खूप मोठं घर बांधलंय, भरपूर सोयी सुविधांनी उपलब्ध घर आहे, पण एका पावसातच इतकं पाणी भरलं की सगळी वाट लागली तर काहीच उपयोग नाही. भरपूर पावसाच्या ठिकाणी असं काहीतरी घर बांधून उपयोग नाही आपल्याला. त्यामुळे पहिली गोष्ट काय येणार आहे आपल्यासाठी? क्लायमेट. त्याच्यानंतर घराची बांधणी कशी करायची, किती जागा अवेलेबल आहे,
ओव्हरऑलच की आपल्याला कुठलं जंगल तोडायला लागतंय, कुठली शेतीची जागा तोडायला लागतेय, की काय करायला लागतंय हे बघून, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर आणि सगळ्यात शेवटी काय येणार तर लक्झरी. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये किती सोयी सुविधा उपलब्ध करून घेता येतील हे बघायचं. ओके, लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस. आता हा तुम्ही सोडवायचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपल्या घरी उत्तर लिहून काढायचं ह्याचं. लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस म्हणजे तुमच्या घरी कुठलीही निसर्गाची हानी न होता किंवा निसर्गाच्या चांगल्या गोष्टींचा फक्त योग्य वापर करून कुठली गोष्ट अशी तुम्ही बसवली आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय लिहू शकता, माझ्या घरात भरपूर सारी झाडं आहेत, किंवा माझ्या घरी सोलर वॉटर हीटर आहे, म्हणजे जो सूर्याच्या उष्णतेवर घरात पाणी तापतंय. आता शहरांमध्ये हे थोडंसं नाही दिसून येणार की बायोगॅस आहे, पण खेड्यातल्या घरांमध्ये असं दिसून येऊ शकतं की बायोगॅस आहे, म्हणजे जो गॅस पेटतो तो नॅचरल गॅस नाही वापरत आपण. LPGचे सिलेंडर जसे शहरांमध्ये येतात तसं नाही, तर जी खतं आहेत, जी काही झाडांच्या उरलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर कावडंग आहे, ओव्हरऑल डंग जी कुठल्या प्राण्याची असेल ती, असं वापरून जो गॅस तयार केलेला जातोय तो गॅस आहे माझ्या घरी. तर दॅट विल बी इको फ्रेंडली थिंग युज्ड इन युअर हाऊस. ओके, निसर्गाची हानी न करता किंवा जास्ती निसर्गाला त्रास न देता जी गोष्ट तुमच्या घरी आहे तिचं नाव लिहायचं. ठीक आहे, विच ऑफ द गॅजेट्स इन द हाऊस कॅन बी रन ऑन सोलर एनर्जी. तर आता सोलर एनर्जीवर आपण काय काय चालवू शकतो, तर सूर्याच्या उष्णतेचा वापर आपण काय काय घरातल्या गोष्टी करण्यासाठी करतो. जसं मी एक उदाहरण दिलं की सोलरची उष्णता वापरून, सूर्याची उष्णता वापरून पाणी गरम करता येऊ शकतं, ज्याच्यासाठी सोलर वॉटर हीटर असतात. अजून काही सुचतंय दुसरं काय असतं सूर्यावर चालणारं, सूर्याच्या उष्णतेवर चालणारं? ऐकलंय कधी, कुठे पाहिलंय कोणाकडे, वाचलंय कधी कुठे, आठवतंय का बघा बरं, थोडंसं डोक्याला ताण द्या. की सूर्याच्या उष्णतेवर चालणारी अजून एक कुठली तरी गोष्ट आहे जी बाजारात तेवढी फ्रिक्वेंट नाहीये, सगळेच जण वापरतायत असं नाही, बट त्याचा उल्लेख आपण वाचलाय, पेपरमध्ये वाचलाय, पुस्तकात वाचलाय की असं काहीतरी होऊ शकतं ज्याचा खूप चांगला वापर करता येईल पुढच्या काळात, आत्ता कोणी करत नसलं तरी. काय पाहिलंय अजून सूर्याच्या उष्णतेवर चालणारं? येस, बोल हर्षद. Magnifying glass using magnifying glass. नाही बाळा, तो एक एक्सपेरिमेंट आहे, तो प्रयोग होता तुम्हाला सायन्स मध्ये, विज्ञानामध्ये तो प्रयोग आहे की मॅग्निफाईंग ग्लास वापरला की तुम्ही कागद जाळता ते ना, Yes. ते सांगतोय तू. कागद ठेवायचा, त्याच्यावर मॅग्निफाईंग ग्लास पकडायचा आणि मग त्याच्यावर सूर्यकिरण येतील आणि तो कागद जळेल, असा प्रयोग केला होता ना तू? No. मग काय, जरा सांगशील मला काय म्हणतोयस ते व्यवस्थित? काय झालं, काय बोलले तुझे, काय बोलली, कोण आहे ना दृष्टी, हॅपी दिवाळी. हर्षद, काय सांगत होतास परत एकदा सांग ना मला. सूर्याच्या उष्णतेचा आणि तू मॅग्निफाईंग लेन्सचा काय संबंध जोडला होतास? म्हणजे सूर्याच्या उष्णतेवर चालणारे बल्ब असतात, दिवसभरात ते चार्ज होतात सूर्याची उष्णता असेल तेव्हा, आणि रात्री आपण ऑन केले की ते सुरू होऊन जातात. त्यांना सोलर बल्ब म्हणतात. आत्ता जेव्हा मोठं वादळ आलं होतं तेव्हा कोकणातल्या बऱ्याचशा भागांमध्ये असं झालं की इलेक्ट्रिसिटीचा सप्लायच नव्हता जवळजवळ 3 महिने. मग तेव्हा काय करायचं, रात्री उजेड तर घरात लागणार ना, मेणबत्त्या पेटवून किती दिवस बसणार. तेव्हा या सोलार बल्बचा खूप वापर झाला. सूर्याची उष्णता तर भरपूर आहेच आहे आपल्या इथे, त्याच्यावरती ती बल्ब तो चार्ज होतो दिवसभर आणि रात्री तो बल्ब लावून बसता येतं. किमान 4 तासासाठी जरी बसता आलं तरी दॅट इज सफिशियंट, ज्या वेळामध्ये तुम्ही जेवण बनवून जेवू शकताय आणि मग पुढे झोपायचंच आहे, मग काही त्या दिव्याची गरज नाहीये. तर असे हे सोलार बल्ब सुद्धा एक कन्सेप्ट आहे जी
अजून थोडेसे संशोधक त्याच्यावर काम करतायत की जेणेकरून आपण ही इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी करून त्याच्याऐवजी या सोलार बल्बवर आपल्याला शिफ्ट होता येईल. करेक्ट. ट्यूबलाइट, बल्ब ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या सोलार पासून बनवलेल्या आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट कन्स्ट्रक्शन साईट? तर आता एखादी कन्स्ट्रक्शन साईट आहे जिथे बांधकाम चालू आहे, अशा ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे पोल्युशन आपण बघतो बरं? साधारण सांगा. आपल्याला ठाण 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 असं जे काही ते वाजवतात त्याचा भरपूर आवाज येतो आणि कुठेही आवाज येतो म्हणजे नॉईज पोल्युशन. नंबर 1 झालं नॉईज पोल्युशन. दुसरं, भरपूर सारी धूळ उडते. जिथे कुठे काम चालू आहे तिथे भरपूर धूळ उडते, आपण बसू पण शकत नाही 10 मिनिटं. म्हणजे काय झालं? एअर पोल्युशन. हवा दूषित झाली आणि म्हणून काय झालंय तिथे? एअर पोल्युशन. त्याच्यानंतर अजून डिरेक्टली आपल्याला असं म्हणता येणार नाही की वॉटर पोल्युशन होतंय, बट हे 2 टाईप तर आपण नक्की म्हणू शकतो की बराच आवाज येतो त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन आहे आणि भरपूर सारी धूळ हवेत उडतीये त्याच्यामुळे एअर पोल्युशन सुद्धा आहे. ओके. सो आता हा आपला अजून एक धडा आत्ता संपलेला आहे. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये तुमचे बाकी मधले जे धडे झाले 12, 13, 14, 12, 13 आणि 14 हे 3 धडे तुमचे मधले झाले, ते स्किप करून आपण 15 पासून स्टार्ट करूया. ओके. दिवाळी झाल्यानंतर आता आपले लेक्चर्स असतील. सो सगळ्यांना आता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा दिवाळी. आणि आताच आपण पोल्युशनवर शिकलो, त्यामुळे शक्य झाल्यास फटाके कमी उडवा थोडे, कारण फटाक्यांमधून पण भरपूर भरपूर नॉईज पोल्युशन होतं. जो जोरात आवाज होतो फटाक्यांचा, धूर उडतो, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. एका ठिकाणी बऱ्याच वेळेला जर फटाके उडवले गेले असतील तर आपल्याला तिथे थांबता येत नाही, आपला जीव गुदमरायला लागतो. म्हणजे काय होतं, आपल्याला ती हवा सहन होत नाही. आणि आता तर आपल्याला ऑलरेडी श्वास घेण्यासाठीचा श्वासात मार्गे जाणारा कोरोनाचा आजार बाहेर आहे. त्यामुळे शक्यतो फटाके कमी उडवा, फराळ भरपूर करा, भरपूर साऱ्या पणत्या लावा, त्याच्यानंतर आकाशकंदील बनवा, ते लावा. ओके. सो टीचर येस, बोल ना. टीचर पण आपला रेग्युलर क्लास राहील ना? काय होईल? क्लास राहील ना? क्लास राहील ना. पुढच्या आठवड्यात नाही राहणार, कारण पुढच्या आठवड्यात सुट्टी असेल दिवाळीची. त्याच्यानंतरच्या आठवड्यात होईल क्लास. आमचा तुमचाच. पुढच्या तरी एकदा तू काय कर, वैशाली मॅडमना किंवा संतोष सरांना विचारून घे कन्फर्म. हा. ओके. सो यू कॅन लीव द मीटिंग नाउ. थँक यू. बाय. हॅपी दिवाळी. बाय टीचर. बाय टीचर. हॅपी दिवाळी टीचर. हॅपी दिवाळी टीचर.